लोकास्थानमात्रा वर्णीन रम्या स्थळभू पवित्रा त्राता पिल्ल व्याघ्र विहार जाळी जाळी तयाचे अगस्परिष्य दाणी तसा हो मनचक्र पाणी दाणी तसा हो मनचक्र पाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तालुका सत्संग हा आपला 5वा देवपूजा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली असे परमपूजनीय परमादरणीय सुधीर दादाजी पंजाबी, परमपूजनीय परमादरणीय सत्यजित दादाजी अंकुळणेकर, परमपूजनीय राजदास दादा अंकुळणेकर, पूजनीय श्री वामन दादाजी आंबेकर, यशराज दादाजी आंबेकर, उपस्थित तुम्ही सर्व सद्वासनिक माता बंधू आणि भगिनींनो, गेल्या 5 महिन्यापासून आपण सर्वजण एकत्र येतो आहोत. खऱ्या अर्थानं एकत्र येण्यामागचं कारणही आपल्या सर्वांना श्रुत आहे. परमेश्वर चरणांकित असलेल्या वंदनाला आपलं वंदन घडावं, पूजन घडावं आणि त्यासोबतच ईश्वर नामाचा चिंतन घडावं याकरता गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर नांदुरा तालुका सत्संग चालू होता आणि त्याच सत्संगाची प्रेरणा घेऊन आपण गेल्या 5 महिन्यापासून एकत्र येतो आहोत. आपण अनेक विषयांना हाताळत मला वाटतं संग्रामपूर या सत्संगामध्ये खऱ्या अर्थानं नामस्मरण या विषयाला आपण स्पर्श केला आणि म्हणून नामस्मरण कसं करावं, नामस्मरणाचं महात्म्य काय आहे, नामस्मरणाने ईश्वर कसा संतुष्ट होतो याहीपेक्षा आम्ही प्राप्तीला कसे जाऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. आम्ही परमेश्वराचे झालो, आम्हाला परमेश्वर धर्म कळाला, हा आमचा काहीतरी पूर्वसंकेत आहे, पूर्वजन्माची आमची जोड आहे की तो आम्हाला परमेश्वर कळालेला आहे. पण याहीपेक्षा आम्ही खऱ्या अर्थानं भाग्यहीन आहोत. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आम्ही भाग्यहीन आहोत. आम्ही कलियुगाच्या अगदी इतक्या शेवटच्या कडेला आहोत की ज्या ठिकाणी आम्हाला ईश्वर आठवावा, ईश्वर व्हावा, ईश्वर भेटावा याकरताची जोडलेली जोड आमच्याजवळ फक्त थोडीशी शिल्लक आहे. परमेश्वर नाम आमच्यापर्यंत आलं, परमेश्वर धर्म आमच्यापर्यंत आला, पण तो कसा आचरावा, परमेश्वर नामस्मरण कसं करावं हे आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोचलं होतं, पण ते आम्ही ठेवू शकलो. पोचलं नाही असं नाही, तुम्ही असा, मी असो, प्रत्येकाला उपदेश घेत असताना आमच्या श्रीगुरूने संकल्प सोडून घेतलेला की हे तन मन ईश्वराचं अर्पण. आजपासून तुम्ही ईश्वराचे झालेले आहात. तुम्हाला ईश्वर स्मरणामध्ये तुमचा काळखंड चिंतन करायचं आहे, परंतु त्या नामाचं महत्त्व आम्हाला कळालं नाही. पहा तुम्ही, नामाचं महत्त्व इतकं मोठं आहे हो, आम्हाला आमच्या नामाचा खूप अभिमान आहे. हो, तुम्हाला सुद्धा आहे. लग्न सरायचा कालखंड चालू आहे, थोडासा गुरुचा असतं म्हणून बरेच लग्न बंद आहेत. पहा तुम्ही, लग्नपत्रिका आल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले काय शोधता? लग्न कुणाचं कुणासोबत आहे नाही शोधत. मुलगा किती शिकलाय नाही शोधत, मुलगी किती शिकली नाही शोधत. तुम्ही शोधताय माझं नाव कुठं आहे, मी भाववंतीत खालीवर तर नाही ना, मी कार्यवाहक आहे का, मी प्रेषक आहे का? अहो, आमचं नाव आमच्या आईवडिलांनी घुगऱ्या वाटून ठेवलेलं नाव आहे. त्या नावाचा अभिमान आम्हाला इतका आहे. किती ना अभिमान आहे. एक गोष्ट प्रवचनामध्ये आम्ही लोक नेहमी सांगत असतो. एकाचं नाव होतं ठणठणपाल आणि मग त्याला बरं वाटत नव्हतं, माझं नाव ठणठणपाल आहे बाबा, कोणाचं नाव किती चांगलं, कोणाचं नाव किती चांगलं, आणि म्हणून माझं नाव बदलावं म्हणून तो एका अशा संन्यासाकडे गेला, एका बाबांकडे गेला आणि सांगितलं, म्हणजे बाबा मला माझं नाव बदलायचं आहे. त्यांनी सांगितलं हरकत नाही, एक काम करा, तुम्ही आता दिवसभर सगळा शोध घेऊन या, तुम्हाला जे आवडतं ते नाव आपण ठेवू. आणि मग हा शोध घेण्याकरता निघाला आणि निघालेला हा ठणठणपाल शोध घेण्याकरता निघतो आहे. निघत असताना त्याला समोरून एक प्रेत यात्रा येताना दिसली आणि प्रेत यात्रा येताना दिसल्यानंतर आता सांगितलेलं होतं गुरुजींनी की येणाऱ्या माणसाची नावं विचारायची आहे, की तुला जिथं खऱ्या अर्थानं विचारावं वाटेल तिथं विचारायचं आहे. आणि म्हणून येणारा ती जी प्रेत यात्रा होती, येणाऱ्या प्रेत यात्रेचं त्यांनी विचारलं, म्हणजे काय झालं, कोण सरलं, कोणाचं प्रेत आहे? ते म्हणजे अमरसिंग. ज्याचं नाव अमर आहे तो मेला. थोडसा पुढे चालला,
चालल्यानंतर पुढे त्याला एक बाई गौऱ्या वेचताना दिसली. मी विचारलं, म्हणजे आई तुझं नाव काय? म्हणे माझं नाव लक्ष्मी. म्हणे तुझं नाव लक्ष्मी आणि तू गौऱ्या वेचते आहे. त्याच्याही पुढे गेला. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला परत एक भेटला. म्हणजे तुमचं नाव काय? आणि त्यांनी त्याचं नावही सांगितलं. अशा रीतीने त्यांनी अनेक नावं शोधली आणि सायंकाळच्या वेळेला दुपारी 4-4:30 तो परत बाबाजवळ आला. आणि बाबांजवळ आल्यानंतर बाबांना सांगितलं, म्हणजे जीजी माझं जे नाव आहे तीच योग्य आहे. म्हणले का बरं रे बाबा? म्हणे अमरसिंग तो मर गए, लक्ष्मी वेचे गौऱ्या. भीक मागे धनपाल. एक भिकारी भेटला, त्याला नाव विचारलं, त्याचं नाव धनपाल होतं आणि तो भीक मागायचा. भीक मागे धनपाल. ठीक आहे बोले गुरुजी, हमाराही ठणठणपाल. माझं ठणठणपालच बोलाय. म्हणजे आपल्याला आपल्या नावाचा अभिमान इतका आहे. त्या ईश्वराने या जीवाच्या उद्धाराकरता अव्यक्त स्वरूपामध्ये स्वीकारलेले जे नाम आहे, त्या नामाचा अभिमान ईश्वराला किती असेल? अव्यक्त स्वरूपामध्ये स्वीकारलेलं नाम आहे. एक विहित स्वीकाराचं नाम आहे, एक अविहित स्वीकाराचं नाम आहे. पहा तुम्ही आता, शब्द थोडेसे तुम्हाला बोजड वाटत असतील. विहित स्वीकाराचं म्हणजे ईश्वराने जिथं स्वीकारलं ते विहित स्वीकाराचं, अविहित स्वीकाराचं. म्हणजे आमचे स्वामी एकांतामध्ये असताना आमच्या स्वामीला नगनदेव म्हटल्या जायचं, मोन्ने देव म्हटल्या जायचं, नाही का? आम्ही जाळीच्या देवाला गेलो की जाळीचे बाबा, कनाशीला गेलो की कन्यालाल बाबा. ही जी नाव आहे ती अविहित स्वीकाराची नाव आहे. ही भक्तांनी भक्तांच्या भावनेतनं दिलेली जी नाव आहेत ती अविहित स्वीकाराची नाव आहे. ही परमेश्वराने याचा स्वीकार केला नाही, परंतु त्याच्या भावनेचा स्वीकार केलेला. मेघरला बोनेबाया भेटल्या. बोनेबायाने विचारलं, म्हणजे जीजी तुम्हा नाव काय? नगनदेव. म्हणले हो. बोलत नाही, तुम्हा नाव काय? मोन्ने देव. म्हणले हो. हे अविहित स्वीकाराचं नाव. भक्ताची भावना देवाने स्वीकारून घेतलेली आहे. पण एक विहित स्वीकाराचं नाव आहे, की जे पैठणला पांड्याच्या स्वप्ने स्वीकारलेला. पांड्या नावाचा जो भक्त होता हा बाईसांचा शिष्य आहे. बाईसांना प्रेमदान झालेलं आहे आणि प्रेमदान झाल्यामुळे बाईसा पूर्णतः ईश्वराला अनन्यभावे शरण गेलेला आहे. जे काही पूजा पुरस्कार आहेत ते सर्व ईश्वराच्या त्या करायच्या. परंतु हा पांड्या मनामध्ये विचिक इच्छा करायला लागला, विकल्प करायला लागला आणि आमच्या देवावरती भकायला लागलेला आहे. म्हणजे ही नागोबाई वेडी तर झाली नाही. कुणीतरी महात्मे आले, त्यांना उंच आसनावर बसवते, त्यांची पूजा करते आहे आणि असा काही ना काही स्वामींवर कल्पना विकल्पना तो करत होता. आणि एक दिवस रात्री त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला जी गोष्ट जाणवली ती सकाळी तो सांगण्याकरता उतावेळ झालेला. आणि तो सकाळी बाईसांना आवाज द्यायचा, हो नागोबाई इकडे या. स्वामींना बोलवायचं, चांगदेवराव आपण इकडे या. स्वामींनाही घेऊन या, आपणही या. कारण हा पायाने अपंग होता, आपल्या गुंफेतनं बाईसा पण जाऊ शकत नव्हता. आणि त्यावेळेस मग ती ज्यावेळेस नागोबाईसा म्हणजे बाईसा तिथपर्यंत पोहोचल्या त्यावेळेस त्याने बाईसांना सांगितलं, म्हणजे ही गोसावी सामान्य नव्हे, हे द्वारावतीकर श्री चांगदेवराव गोसावी आहेत. आणि मग बाईसाने ती घटना जशी तशी स्वामीला विचारली. म्हणजे जी जी पांड्या म्हणतो ते साच. स्वामी म्हणतात हो बाई, पांड्या म्हणत असे तेच साच. पांड्याच्या स्वप्नी ज्या नावाचा स्वीकार केलेला ते विहित स्वीकाराचं नाव आहे, ते श्री चांगदेवराव गोसावी. या नामाचं आपल्याला स्मरण करायचं आहे. हे 5वं नाम आहे. 5व्या नावाचं निरंतर स्मरण करायचं आहे. खडकोलीला ज्यावेळेस आचार्यांचा संन्यास झाला आणि संन्यास झाल्यानंतर आमच्या नागदेवाचार्य विचारलं, म्हणले जीजी आम्ही स्मरण कशाचं करायचं आहे, आम्ही आठवण कशाची करायची आहे? त्यावेळेस देवाने सांगितलं, त्या पंचकृष्णाचे निरूपण केलेलं आहे. द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती, सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू, द्वारावती श्री चांगदेवराव गोसावी, वृद्धपुरी श्री गुंडामराव गोसावी आणि प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी. त्या 5 नामाचं स्मरण तुम्ही करायचं आहे. पण 5वे ते निरंतर स्मरित. 5व्या नामाचं तुम्ही निरंतर स्मरण करायचं. निरंतर म्हणजे उठता बसता अगदी प्रत्येक क्षणाला तुम्हा शयनासनी, अगदी शयन आणि आसनाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला देव आठवला पाहिजे. पहा तुम्ही, ही 2च ठिकाणं अशी आहेत आम्ही देवाला विसरत असतो. जेवायला बसल्यानंतर समोर ताट आलेलं असतं, भूक भरपूर लागलेली असते, ताटामध्ये असे अनेक पदार्थ असतात आणि ते पदार्थ आपल्याला देवाचं नाव आठवू देत नाही. आपले पूर्वज हुशार होते, जेवायला बसल्यानंतर देवाचं नाव घ्यायला लावायचे ना. कशा करता की येणं प्रकारे का होत नाही, देवाचं नाव तुझ्या तोंडात येईल. आपण जे म्हणतो ना जेवायला बसल्यावर, डोमेग्रामला तीच घटना घडली. रेणायकाकडे सर्वांना जेवणाचं आमंत्रण होतं. सर्व भक्त जेवायला बसलेली होती. नाथोबा आमच्या सर्वांच्या समोर बसलेली होती. स्वामींचं भोजन झालं, नाथोबांचं भोजन झालं. स्वामींची शतपावली चालू झाली आणि शतपावली चालू असताना नाथोबाला देवाने विचारलं, म्हणले मंडळी हो, जेवताना तुम्हा ती हे आठवत होते हो? नाथोबा भोळा बाबडा होता, विचारा माझ्यासारखा जर कधी असता चबराचा म्हटला असतं मग
तुम्हाला नाही आठवायचं तर कोणाला आठवायचं? येळमाळ तुमचं स्मरण असतं आम्हाला. पण नाथोबा भोळा होता आणि त्याने सांगितलं, म्हणले जी नाही आठवत मला, मी तुमची आठवण नाही केली. कारण पदार्थ समोर आहे, भूक लागलेली आहे आणि त्या भुकेपोटी मला तुमची आठवण नाही झाली की. त्यावेळी देवाने सांगितलं की शयन आसन म्हणजे भोजनाची ती जागा आहे, त्यावेळेस तुम्हाला देव आठवला पाहिजे. शयन म्हणजे सुखासन आहे. तुम्ही दिवसभराच्या कामाच्या व्यापात अगदी थकलेले आहात, त्यावेळेला तुम्हाला देवाला आठवायचं आहे. निरंतर परमेश्वराचं तुम्हाला चिंतन करायचंय, निरंतर परमेश्वराची आठवण करायची आहे. कारण परमेश्वराने आम्हाला दिलेलं हे जे देह आहे ना, पहा तुम्ही थोडासा विचार करा आपल्या देहाचा. 32 लक्षणे नक्कीच आपण नाही आहे, पण त्या 32 लक्षणे जरी आपण नसलो, पण आपल्याला जितके भेटलेले लक्षण आहेत त्यातले काही दलिंदर लक्षणं असतील तेही चालतील, पण त्याही लक्षणांचा विचार करा ना तुम्ही किती मोठा आहे. ज्याची डोळे गेली त्याला विचारा डोळ्याचं महत्व काय आहे, ज्याची गुडघे थकली त्याला विचारा गुडघ्याचं महत्व काय आहे, ज्याच्या कानाचं ऐकणं बंद झालं त्याला विचारा कानाचं महत्व काय. अहो हे सगळं फुकटात देऊन टाकलं हो देवाने. घेतलाय आपल्याकडे कुठं रुपया. डोळ्याचं ऑपरेशन करायला गेल्यानंतर कळतं त्याला 5,000 लागतात का 10,000 लागतात, आणि मग ती कुठली युरोपियन लेस टाकायची की कोणती लेस टाकायची, त्या लेसवर आपल्या डोळ्याच्या ऑपरेशनची किंमत ठरते. आणि ती टाकल्यानंतरही तितकी सक्सेस होईल का नाही हे डॉक्टर सांगू शकत नाही. इतकं सगळं फुकटात दिलंय आम्हाला. किती फुकटात दिलंय. बुद्धी नावाची गोष्ट आमच्या सोबत दिलेली आहे, ज्या बुद्धीने आपण सारासार विचार करू शकतो, सारासार विवेक करू शकतो. प्रत्येक गोष्ट त्या बुद्धीच्या कौशल्यावर आपण घासून घेत असतो. पाहतो मी कपडा घ्यायला गेल्यानंतर तो कपडा 4 वेळेला आपण घासून पाहत असतो. तो वर्षभर टिकेल, 2 वर्ष टिकेल, 4 वर्ष टिकेल, पण तो कपडा फाटणार आहे हे नक्की आहे. पण तरी सुद्धा त्या कपडा घेताना किती चिकित्सा आहे ती बुद्धी आपण तिथे वापरत असतो. पण ती बुद्धी आपण देवाच्या ठिकाणी, धर्माच्या ठिकाणी नाही वापरत. की कुठल्या देवाचं नाव घेतल्यानं माझा उद्धार होईल, कुठला धर्म स्वीकारल्यामुळे माझा उद्धार होईल, याचा विचार आपण नाही करत. त्या बुद्धीचा वापर आपण तिथं धर्माच्या ठिकाणी करत नाही. ती व्यवहाराची जी बुद्धी आहे ना ती धर्माच्या ठिकाणी वापरता आली पाहिजे. ती जर धर्माच्या ठिकाणी वापरता आली तरच खऱ्या अर्थानं आपल्याला मनुष्य जन्म भेटून फायदा आहे. नाही तर आपण मनुष्य जन्मात येऊन काय फायदा आहे आपल्यापेक्षा पशुही बरे आहेत, त्यांचंही तसंच आहे. त्यांनाही मुलं होतात, त्यांनाही चारा खावा लागतो. पहा तुम्ही चिमण्याही घरटे बांधत असतात, चिमण्याही दाणे जमा करून आणतात, आपल्या पिल्ल्यांना जगवतात. मग आपणही तेच करतो आहोत ना. मग पशुमध्ये आपल्यामध्ये बदल काय आहे? 84 लाख योनी संपवलेल्या आहेत आपण. या 84 लाख योनीतनं मिळालेला हा एक मनुष्य जन्म आहे. या मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याला दुःख करता आलं पाहिजे. पहा तुम्ही चतुर्विध दुःखावर आपल्याला बोलायचं आहे. अनुताप, अनुशोच, आर्त, निर्वेद, या चतुर्विध दुःखाने आपल्याला परमेश्वर आठवायचा आहे. आपल्याला अनुताप झाला पाहिजे, आपण अनुतप्त झालो पाहिजे की हे परमेश्वरा, अनेक युग गेले, अनेक युगामध्ये तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान दिलेलं आहे. आम्हाला आजच जन्म झाला आमचा असं नाही, आपला अनेक युग आधी आपले जन्म झालेले आहेत. मग तो मनुष्य जन्म असेल, डुकराचा असेल, कुत्र्याचा असेल, मांजराचा असेल, माहीत नाही. पण अनेक जन्मामध्ये अनेक योनी आपण भोगत इथपर्यंत आलेलो आहोत. त्या अनेक जन्मामध्ये देवा तुम्हाला आठवला नाही. आज तू आठवावा याकरताची माझी जी काही पूर्वजोड होती त्या जोडेप्रमाणे तू माझ्यापर्यंत आलेला आहेस. तुझं परमेश्वराचं नाम माझ्यापर्यंत आलेलं आहे. पाहत मी आमचं नाम कसं येतं आमच्यापर्यंत? परमेश्वराच्या परावानीतनं घोळलेले ते नाम आहे ना आमच्या श्री गुरुच्या मुखातनं आमच्यापर्यंत आलेलं आहे. परमेश्वराने कुणाला सांगितलं? आचार्यांपासून त्या परंपरेने चालत चालत आमच्या श्री गुरुपर्यंत आलं, श्री गुरूंपासून परंपरेने आमच्यापर्यंत आलेला आहे. ते परमेश्वराच्या परावानीतनं घोळलेले नाम आहे की ज्या नामाचा अभिमान देवाला आहे. घोगड्यात वाटून ठेवलेल्या आमच्या नामाचा अभिमान आपल्याला किती आहे? हे तर अव्यक्तामध्ये त्या जीवाच्या उद्धाराकरता ईश्वराने स्वीकारलेलं नाम आहे. हे नाम स्वीकारत असताना परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. ते नाम आमच्याजवळ आलेलं आहे. त्या नामाचं स्मरण करताना आपण अनुतप्त झालो पाहिजे, आपण दुःखानं व्याप्त असलो पाहिजे. आपल्याला तो देव आठवत असताना डोळ्यात गळागळा अश्रू आपले ढळलीच पाहिजे. येतात आपल्याला अश्रू, पण कधी आपण संकटात असतो त्यावेळेस, आपण दुःखात असतो त्यावेळेस. पण आजही आपण खऱ्या अर्थानं दुःखातच आहोत ना. कारण इतके युग गेलेले आहेत, एका एका जीवाकरता अनंत अवतार झालेले आहेत, अनंत अवतार, अनंत युग झालेले आहेत. पण तरी सुद्धा आम्हाला ईश्वर मिळतला नाही, ईश्वर भेटला नाही. आमचे जन्म अजून वायात जात आहे. आपण उपदेश घेतला, आपण संन्यास घेतला म्हणजे उद्धाराच्या दिशेने लागलो असं नाही. एक ऊर्ध्वगतीला टाकलेलं पहिलं पाऊल आपलं आहे. आपण नामधारक आहोत. वासनिक आणि नामधारक यामधला भेद मगाशी तुम्हाला टेलरही सांगत होते की आम्ही नामधारकच आहोत. हो, नामधारकच आहोत.
कारण आमच्याजवळ फक्त ईश्वराचं नाम आलेलं आहे. खऱ्या अर्थानं वासनिक आम्ही केव्हा होऊ? आमची ज्यावेळेस वासना, अनुसरणाची वासना आमच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं वासनिक होणार आहोत. आमची अनुसरणाची वासनाच नाही. पहा तुम्ही मागच्या वेळेस कुठेतरी दीक्षेचा विषय निघाला, त्यावेळेस सांगितलं किती लोक दीक्षा घेणार आहेत. ते सांगितलं नाही बाबा, अजून आमचे बरेच कामं बाकी आहेत. कामं तर होतच राहणार आहेत ना. आपण युगानुयुगी सगळी कामं करत आलेलो आहोत, पण तरी सुद्धा आमची वासना, जयाची वासना आणि ती अनुसरा, ईश्वराशी अनुसरावयाची जयाची वासना, तो वासनिक आहे. आमची वासना तशी आहे का? आमची वासना उपासनेत बदलण्याकरता खऱ्या अर्थानं आम्हाला ईश्वराच्या स्मरणाकडे जावं लागणार आहे. आणि मग ईश्वराचं स्मरण आम्हाला अगदी सांगितलं गेलं. मग अशी तुम्हाला सुधीरमणी दादाने खूप सुंदर सांगितलं. चतुर्विध स्मरण आम्हाला करायचंय, त्यातलं नाम आमच्याजवळ आलेलं आहे. लीळा आम्हाला एक चिंतन करावे लागतील, वाचून काढावे लागतील, श्री गुरुजनांकडून अभ्यासून घ्यावे लागतील. त्या लीळाही आहे. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, परमेश्वराने केलेल्या ज्या चेष्टा आणि लीळा आहेत ना, यातला भेद आम्हाला कळता आला पाहिजे. ही जी चतुर्विध स्मरण आहे हे अगदी एकमेकाशी पूरक आहे. नाम घ्यावं लागणार आहे, तिथं नामासोबत लीळाही येणार आहे, नामही येणार आहे. जिथं लीळा येणार आहे तिथे चेष्टा येणार आहे, आणि जिथं चेष्टा येणार आहे तिथं श्रीमूर्तही येणार आहे. आणि प्रत्येक एकमेकाशी संगनमत बांधलेलं हे चतुर्विध स्मरण आहे. पण या चतुर्विध स्मरणाकरता आपल्याला दुःखाची गरज आहे, अनुतप्त होण्याची गरज आहे. आपण अनुतप्त झालो पाहिजे. आचार्यांना खडकुलीला अनुसरण घडलेलं आहे. महिना 15 दिवसाचा संवाद सर्वजणांचा घडला नाही. घडला, सर्वजणांची आवडी अपार संचारायला सुरुवात झालेली आहे. स्वामीशिवाय ते राहूच शकत नव्हते. प्रत्येक गोष्ट अगदी ते सर्वजणांच्या शिवाय करू शकत नव्हते. आणि अशा वेळेला एक दिवस अचानक सर्वजण उदास झाले. आणि उदास झालेल्या सर्वजणांनी आचार्यांना सांगितलं की जा, तुम्ही इथून निघून जा म्हटले. आणि आचार्याच्या डोळ्यात घळाघळा अश्रू यायला सुरुवात झाली. ते म्हटले जी जाऊ तरी कुठं? मला अनुसरणाच्या वेळेला तुम्ही सांगितलं इथं आता अनुसरा, चांगला विचार करा, निके विचार करा. अगदी चुटकी वाजून माझं अनुसरण तुम्ही करून घेतलं. आता मी जाऊ कुठे? जाऊ कुणाकडे? आणि त्यावेळेस आचार्य विचार करायला लागले, गावाकडे जावं तर अनिष्ट आहे, दादोशाकडे जावं तरी सुद्धा अनिष्ट आहे. आणि मग देवाने तर सांगितलं ना, रिद्धपुरी श्री गुंडामराव, मग रिद्धपूरला जाऊ का? मनातल्या मनात विचार चालू झाला. आचार्याने तो विचार सर्वजणांना बोलून दाखवला. म्हटली जीजी रिधोरा जाऊ. आणि उदास झालेले सर्वजण प्रसन्न झाले. म्हणजे ऐसा विचार करा, परमेश्वर पुढा जाता पावला पावले गोमती. रिद्धपूरला जायचं नाव जरी काढलं तरी आमचे देव अगदी प्रसन्न होऊन जायचे. उदास असलेल्या आचार्यांवरती स्वामी प्रसन्न झाले. म्हणजे हो, रिद्धपुराला जा. पण तिथे गेल्यानंतर कसं राहावं म्हटली? म्हणजे जिथे जायची जया वाणीची तयाची वंदीची. तुम्ही जिथं जाल, ज्याचं वंदन कराल त्याचेच गुणगान तुम्हाला गायचे. आणि म्हणून रिद्धपुराच्या दृष्टीने आचार्य निघालेले आहे. रिद्धपूरला गेलेत. अनेक भक्तांना रिद्धपुराला पाठवलेलं आहे. अनेक भक्त रिद्धपुराला पोहोचलेले आहेत, पण ते गेले आणि तसेच्या तसे वापस आले किंवा तिथं राहत असताना अगदी मनमोस्तपणे राहिले. पण आचार्य राहू शकले नाही. त्यांना पुन्हा पुन्हा आमच्या देवाची आठवण येईल. ते मनामध्ये अनुतप्त व्हायची की देवा, माझ्या वांचून काही न फुले राहत नाही हे मज कळले. ते मनामध्ये अनुतप्त व्हायचे की देवा, माझ्या वाचून तुझं काहीच राहत नाही रे. पण सन्निधान तेव्हा अंतरले. मला तुझं देव, तुझं सन्निधान अंतरलेलं आहे. तुझ्या सन्निधानामध्ये, तुझ्या जवळिकेमध्ये राहण्याचा जो मला योग होता तो अंतरून गेलेला आहे. तू तर मला नाम पाठवलंस ना, माझ्या वाचून तुझं काही थांबणार नाही. तुझ्या सेवेकरता अनेक उभे राहतील. तू अनेकाकडनं ती सेवा करूनही घेशील, परंतु मला ती सेवा घडण्याची जी संधी मिळाली होती ती मिळाली नाही. ते मनामध्ये अनुतप्त होत आहे. आपल्याला अनुतप्त होता आलं पाहिजे की असंख्य जन्म आम्ही वाया घातलेले आहेत. असंख्य जन्म वाया गेलेले आहेत आमची, की ज्या जन्मामध्ये परमेश्वर आम्हाला कळाला होता, परमेश्वर भेटण्याचा आमचा योग जुळून आलेला होता, परंतु तो योग फक्त आम्ही आमच्या मोहामुळे, आमच्या अंधकारामुळे, आमच्या अज्ञानामुळे, आमच्या अज्ञानामुळं किंवा आमच्या अनाधिकारामुळे तो मोह आमच्यापासनं, तो परमेश्वर आमच्यापासनं दूर गेलेला आहे. मग दूर गेलेला परमेश्वर जवळ आणायचं तर तो नामस्मरण आणता येणार आहे ना. नामाशिवाय तर कोणी दाखवू शकत नाही. पहा तुम्ही, कलियुगामध्ये अगदी नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग त्या ईश्वराचं नाम आम्हाला भेटलेलं आहे. त्या ईश्वराचं नामस्मरण करत असताना तो ईश्वर आम्हाला आठवायचा आहे, ती मूर्त आम्हाला आठवायची. त्यावेळेस आमच्या डोळ्यामध्ये ते अश्रू असले पाहिजे, ते दुःख असलं पाहिजे की परमेश्वर आम्ही कसा दूर लोटलेला आहे. पाहतो छोट्या छोट्या गोष्टीत आपण देवाला दूर लोटत असतो. येणारा भिक्षुक असेल, येणारा साधू असेल,
त्या साधूला भेटत असताना सुद्धा आपण जर कधी मनोमन भेटत नसो, अगदी भेटण्याचा आनंद होत नसेल. पहा तुम्ही मागच्या प्रवचनामध्ये आपण भेट पाहिली होती. भेट कशी असली पाहिजे, एकमेकाला भेटल्यानंतर हे म्हणजे परमेश्वर भेटल्याचा आनंद निर्माण झाला पाहिजे. साधूला भेटत असताना तो आनंद आमच्या ठिकाणी आहे का? नाही. आम्ही तर पाहतो हे तर आता काल अनुसरले, याने आता काल दीक्षा घेतली, हे तर ग्रस्त होते, मग हे काय आचरत असतील, म्हणजे आम्ही त्याच्यातले दोष शोधायला सुरुवात करतो. पण तो अनुसरला हे महत्वाचं आहे. आम्ही अनुसरू शकलो नाही हे दुःख आहे. हा अनुताप आमच्याजवळ आहे, हा अनुशोच आमच्याजवळ असला पाहिजे की पुढील घडणारे जे दोष आहेत ते दोष आमच्याजवळ असले पाहिजे. की छोटा छोटा अनाधिकार आपण जोडत असतो. बसत असताना आपण कुठे बसलो पाहिजे, संतांच्या जवळ बसत असताना आपण कसे असलो पाहिजे, तिथं बसल्यानंतर आपण काय विचारलं पाहिजे, मंदिरात गेल्यानंतर आपण प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात का, मंदिरात गेल्यानंतर आपण देवाला प्रपंचाच्या मागण्या मागाव्यात का. कणाशीच्या बामणाने एका वाक्यात सगळं काही मागून टाकलं होतं ना. देवाने सांगितलं अहो कर्मवशी तुम्हाला भेटणार आहे. आपण प्रत्येकाने आपापले कर्म जोडून आणलेले आहे, त्या कर्मवशी आपल्याला त्या गोष्टी कमी जास्त भेटणार आहेत. आज कुणाकडे धन जास्त असेल, कुणाकडे कमी असेल, पण जास्त असेल कमी असेल हे आपल्या कर्माने आपण जोडलेलं आहे. ते देव आपल्याला देऊ शकत नाही. देव आपल्याला देऊ शकतो, देवाचं ज्ञान देऊ शकतो. देव आपल्याला देऊ शकतो, देवाचं प्रेम आपल्याला देऊ शकतो. आम्हाला ते प्रेम मागता येत नाही, देवाचं ज्ञान आम्हाला मागता येत नाही. आम्ही संतांच्या जवळ गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ईश्वराचा नामस्मरणा करता लागणाऱ्या ज्या लीळा आहेत ना, त्या लीळा आपण मागितल्या पाहिजे. ती मूर्त आम्हाला आठवायची आहे. कशी आठवणार आहे आपण ती मूर्त? ती मूर्त आठवत असताना आम्हाला अगदी त्या फोटोमध्ये असलेले आमचे देव आहेत का? मग नाही, नक्कीच नाही. त्याहीपेक्षा कितीतरी पट्टीनं सौंदर्यवान आमच्या देवाची मूर्त होती. ती मूर्त पाहण्याकरता अगदी संगमेश्वराच्या त्या घटना आहेत, त्या लीळा आहेत, खडकुलीच्या लीळा आहेत. ती जलचर पाण्यातनं वर यायची आमच्या सर्वज्ञांची मूर्त पाहण्याकरता. यमुनेच्या काठावर श्रीकृष्ण भगवंताला पाहण्याकरता ती जलचर, ती मासे पाण्यातनं वर यायची आहे. किती सौंदर्य असेल ते, की ज्या सौंदर्याकरता अगदी तो नारायण शेषाई जो नारायण आहे, त्या नारायणाने माथा तुकलेला होता. एक दिवस लक्ष्मी त्याची पाय चपत बसलेले नारायणाचे, आणि त्यावेळेस त्या नारायणाने आपले मान झुकवली ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झालेला आहे. आणि त्यावेळेस त्या लक्ष्मीने प्रश्न केला, काय चुकले नाथा कवणे कारणे तुकविला माथा. मी तुमची सेवा करण्यामध्ये नेमकी चूक कुठे झाली माझ्याकडनं, तुम्ही माथा का तुकवला? आणि त्या लक्ष्मीच्या हट्टावरनं श्रीकृष्ण भगवंताला शेषाईच्या ठायाला जावं लागलेलं आहे. त्या लक्ष्मीला रूप दाखवण्याकरता नारायणाने श्रीकृष्ण भगवंताला आपल्या ठायापर्यंत आणलेला आहे. कुठं रूप असेल ते, कुठं सौंदर्य असेल ते, त्या सौंदर्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मग ते सौंदर्य आम्हाला आठवायचंय कसं आहे? अगदी श्रीमूर्तीच्या अंगुष्ट्यापासून श्रीमुकुटापर्यंत ते आम्हाला आठवायचं आहे. मग अंगुष्ट्याच्या ज्या लीळा असतील त्या आम्हाला आठवता आल्या पाहिजे. खडकुलीला शिमगा शिंपवणे ही लीळा आहे. भडगावला शिमगा शिंपवणे ही लीळा आहे. आमच्या स्वामींच्या श्रीचरणाच्या अंगुष्ट्याने त्या शिमग्याचा खेळ भक्तिजनाच्या अंगावर होजे रे होजे म्हणून स्वामींनी ती होळीची राख उडवलेली आहे. तो अंगुठा कसा आहे? तो अंगुठा आम्हाला आठवता आला पाहिजे. किंवा रामसगावला ज्यावेळेस रेनायकाची ती पत्नी कामाईसा भेटायला आलेली आहे, आणि भेटायला आलेल्या या कामाईसाला सर्वज्ञ ज्या अंधारामध्ये अगदी झुंजुडक्यामध्ये बसलेले आहेत त्या सर्वज्ञाचं दर्शन झालं नाही, पण कुठेतरी अगदी बारीक उन्हाची किरीट आमच्या स्वामींच्या श्रीचरणाच्या अंगुष्ट्यावर आलेली आहे. आणि कामाईसा आमच्या सर्वज्ञाकडे पाहतच नाही, फक्त त्या अंगुठ्याकडे पाहत राहिल्या. तो अंगुठा आम्हाला आठवता आला पाहिजे. ती अंगुष्ट्याची लीळा आम्हाला आठवता आली पाहिजे. ती श्रीचरणाची लीळा आम्हाला आठवता आली पाहिजे, की ज्या श्रीचरणामध्ये उपांडव घालत असताना अगदी त्या बोनेबाया प्रत्येक वेळेला त्या उपांडव घेऊन पुढे जायच्या. नदी लागली असेल तर नदीच्या काठावर त्या उपांडव घेऊन पुढे जायच्या. ती श्रीचरणाची लीळा आम्हाला आठवता आली पाहिजे, की ज्या श्री चरणचारी उभे असताना किंवा आमच्या सर्वज्ञांनी ज्या डोमेग्रामला स्वामींचं अवस्थान आहे त्या अवस्थानामध्ये नागदेवाचार्य अगदी प्रतिदिनीच्या नागदेवाचार्यांची झोपण्याची जी जागा होती त्या उंच वडाच्या त्या उमरेला उसा करून झोपायची. शहाळ्याचे दिवस तर उमरा उशीशी करून बाहेर न्यायची. ती उन्हाळ्याचे दिवस असले तर बाहेर झोपायची, हिवाळ्याचे दिवस असले तर तोच उमरा उशाला करून आतमध्ये झोपलेले असायचे. सर्वज्ञ प्रातःकाळी सर्वज्ञांचा उपऊड झाल्यानंतर दोन्ही दारशंका सर्वज्ञांनी धरायच्या. श्रीचरणाचा अंगुष्ठा उचलायचा आणि आमच्या आचार्यांच्या त्या वक्षस्थळावरती दाटायचा. तया सुका परिमाण आमचे पूजा अवसरकार बायडोबा सांगतात की तया सुका परिणाम ते आचार्यच झाले, की स्वामींच्या श्रीचरणाच्या अंगुष्ठानं होणाऱ्या स्पर्शापासून मिळणारा जो आनंद आहे ना, त्या आनंदाचा परिणाम फक्त आचार्यांनाच माहिती होता. किती आनंद मिळत असेल तो, की वटवासांना जाटे आलेला असेल तर त्या श्रीचरणाच्या अंगुष्ठाने देवाने ती जाटे दूर करायचं, पुन्हा पुन्हा दाटायचं. तो श्रीचरणाचा अंगुष्ठा आम्हाला आठवता आला पाहिजे.
की देवा किती भाग्यवंत आमचे आचार्य असतील, ज्या आचार्यांना तुम्ही लढीवाळते ना, अगदी जवळ बसून सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहे. 3.5 वर्षामध्ये आचार्याची सर्व अप्रोक्षाची झिंज तुम्ही तयार केलेली आहे, घडून म्हणून योग्य केलेला आहे. किती अधिकार आचार्यांचा असेल. या अनुतापानं आपण तप्त असलो पाहिजे. आपल्याला दुःख झालं पाहिजे की नाही, माझा अधिकार तेवढा नाही आहे. मला तर देव दिसलाच नाही, देव भेटलाच नाही. देव दिसावा, देव भेटावा याकरता चाललेली माझी भक्ती आहे. आणि म्हणून त्या स्मरणामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने या लीळा मनोमनात अशा ठासवायच्या आहेत. स्वामींची जाणू आठवत असताना आम्हाला तो सालबर्डीचा ससा आठवला पाहिजे की तो ससा किती भाग्यवंत असेल. अहो तो नरक योनीमध्ये पडलेला आहे, पशु योनीमध्ये पडलेला तो ससा आहे, पण त्याची योग्यता किती आहे, त्याचा अधिकार किती आहे. त्याला स्वतः ईश्वराने भेटण्याकरता जावं, नुसतं जातच नाही तर त्याला अगदी त्या जीवापासनं अगदी मरणापासनं सर्वजणांनी वाचवावं. आपली स्वतःची मांडी अगदी वर करून त्याला दाखवावी आणि आपल्या मांडी खाली घ्यावं. ती जाणूची आणि मांडीची लीळा आम्हाला आठवता आली पाहिजे. त्या उदराच्या लीळा आठवत असताना त्या बाईसाबाईंचा अधिकार आपण आठवला पाहिजे. जेवणाची वेळ झाल्यानंतर बाईसाबाईंनी प्रत्येक वेळेला देवाला सांगायचं, म्हणले जीजी चला ना, आरोग्याची वेळ झालेली आहे. आणि त्यावेळेस आमच्या देवाने उदराकडे पाहावं, पोटाकडे पाहावं, म्हणले बाई अजून हे मागे ना. त्या उदराची लीळा आम्हाला आठवता आली पाहिजे. प्रत्येक लीळा आहेत पहा तुम्ही, तुम्ही मूर्तीस्मरण ज्यावेळेस कराल ना, त्या मूर्तीस्मरणामध्ये प्रत्येक अवयवाची एक अशी लीळा आहे ना की ती माणसाला अगदी गैवरून टाकते. वक्षस्थळाची लीळा आठवत असताना, छातीची लीळा आठवत असताना मला वडनेर भुजंग आठवलं पाहिजे. वडनेर भुजंग आम्हाला आठवतो केव्हा, ज्यावेळेस आम्ही ब्राह्मणाकडे जातो, ब्राह्मणाने सांगितलं काल सर्पयोग आहे, मग कुठं जायचं, जा वडनेर भुजंगला. आणि तिथं आता ते चांदीचे नाग वाहने चालू झाले. बस चांदीचा नाग देवाला व्हायला की आमचा काल सर्प जातो. नक्की जातो नाही जातो. आम्ही आमच्या जीवनामध्ये आणलेले जे दोष आहेत ते अशी काही वाहिल्याने थोडी जाणार आहे. पण त्या वडनेर भुजंगची लीळा आम्हाला आठवता येणार आहे. स्वामींची छाती आठवत असताना ती छातीवरती ते 2 नाग कशी येऊन पडले असतील. देवाने त्या दोन्ही सर्पांना स्पर्श केला आणि दोघांचा असलेलं जन्मोजन्मीचं वर देवाच्या त्या स्पर्शानं मिटलेलं आहे. एकाला एका बाजूला टाकलं, दुसऱ्याला दुसऱ्या बाजूला टाकलं. ही लीळा आम्हाला त्या अगदी सर्वांची ती छाती आठवत असताना आठवली पाहिजे की देवाच्या त्या अंगावरती येऊन पडलेली ती 2 भुजंग कशी असतील, कसे आमचे स्वामी झोपलेले असतील. आम्हाला अगदी सर्वांची ती छाती आठवताना आठवलं पाहिजे. स्वामींचा श्रीमुकुट आठवताना आम्हाला औसाबाई आठवली पाहिजे की आम्ही सुद्धा अनेक हिंसा करतो ना. आम्ही सुद्धा अनेक बैलांना मारत असू, कुत्र्यांना मारत असू, मुक्या प्राण्यांना आम्ही मारतोच ना. शेतकरी आहोत आम्ही, कृषी कर्म करत असताना मला ती गोष्टी करावी लागणार. औसाबाईंनी सुद्धा एक जोगेश्वरीला असताना एका कुत्र्याला दगड फेकून मारलेला आणि ते कुत्र ज्यावेळेस केकाटत गेलं ना त्यावेळेस सर्वांनी श्रीमुकुट धरलेला आहे. आणि त्यावेळेस औसाला शिक्षा केली. म्हटले का मारलंस त्याला, म्हटली जीजी काल नागदेवाची जोडी घेऊन गेला, आज परत कुणाची जोडी नेली असती. त्या देवाने सांगितलं त्याची काय माय बहीण आहे, त्याच्याकरता कुठे रांधण करून ठेवणार आहे का. आपले आपण राखीचे ना नाही का, आपलं आपण रक्षण करा ना. त्याला मारण्याचं कारण काय, म्हणजे जीजी मी त्याला दगड मारला, तुम्ही श्रीमुकुट धरला तर तुम्ही काय सर्व व्यापका होई मान आहे का. आणि काय म्हणजे एका कुत्र्याला कधी दगड मारल्यामुळे आमच्या सर्वांनी श्रीमुकुट धरावा, स्वामींना दुःख व्हावं. आम्ही सुद्धा अनेक प्राण्यांना किती दुःख देतो. आम्ही अनुतप्त असलो पाहिजे. स्मरणाच्या वेळेला आम्हाला आमचे ते दोष आठवता आले पाहिजे की हे परमेश्वरा, मी तर ईश्वर जोडू शकलो नाही, मी ईश्वराचं सन्निधान जोडू शकलो नाही, चांगल्या अधिकरणाचं सन्निधान जोडू शकलो नाही, चांगल्या अधिकरणाच्या पदरी लावून ज्ञान घेण्याचं मला कधी जमलं नाही, माझा अधिकारी तितका जोडून आला नाही. पण आज स्मरणाच्या वेळेला मला तू हवासे वाटत असताना माझे दोष मला आठवता आले पाहिजे. मी असंख्य दोष केलेले आहेत. पहा तुम्ही, प्राण्याला मारल्याने हिंसा होते असं काही नाही. मानसिकही हिंसा आहे, वाचिकही हिंसा आहे. आपण अनेकाची मनही दुखवतो आहोत. अनेकाची मन दुखवणं ही सुद्धा मानसिक हिंसा आहे, वाचिक हिंसा आहे. वाचेने सुद्धा आपण कधी चांगलं बोलत नाही. वाचेने सुद्धा बोलत असताना समोरच्याला दुखवलं असं आपण बोलत असतो. समोरच्याला जिथं टोचल तिथं आपण बोलत असतो, त्याचा वर्म आपण काढत असतो. आणि त्या वर्माबद्दल तर देवाने सांगितलंय ना, एकदाचा शिरच्छेद चांग, तुम्ही एकदाची मान कापून टाकली ना समोरच्याची तरी चालेल, पण त्याचं वर्म काढू नका. त्याचा दोष तुम्हाला माहिती आहे ना, तो 4 चौघात तरी काढू नका, किमान त्याच्या तोंडावर तरी काढू नका. पुन्हा जर तुम्ही त्याच्या वर्मावरती, त्याच्या दुःखावरती बोट ठेवणार असाल ना, नसेल ना त्याला एक डोळा नसेल, तुम्ही त्याला आंधळा का म्हणता, नसेल त्याला एक पाय नसेल, तुम्ही त्याला लंगडा का म्हणता. हे त्याचं वर्म आहे, हे त्याचं दुःख आहे. त्याच्या दुःखावरती तुम्ही का बोट ठेवता, का फुंकर घालत नाही तुम्ही तिथं. तुम्ही त्याला जवळ घ्या, तुम्ही फुंकर घाला ना. पहा तुम्ही, आमच्या देवाने अनेक ठिकाणी गेलेला आहे. डोमेग्रामची ती घटना आहे.
डोमेग्रामला भेटण्याकरता आमच्या सर्वज्ञांना एक ब्राह्मण आलेला आहे. आलेला ब्राह्मण लावून जवळ येतो ना येतो तो सर्वज्ञ त्याला म्हणतात, या तुमच्या पंचगंगा निकेणी असतील. त्यावेळेस तो म्हणतो, निवालो जी निवालो, जन्मोजन्मीचा ताप गेला. कारण या ब्राह्मणाला 5 मुली होत्या, 5च्या 5 विधवा होत्या. समाजाला डिवचायचा, प्रत्येक वेळेला याच्या त्या वर्मावरती बोट ठेवायचा, या पंचरांडा हो, जा पंचरांडा हो. या 5 मुलांना रांडा म्हणून समाजाला हिनवायचा आणि तो दुःखाने अगदी व्याप्त होऊन जायचा की माझ्या मुलींनी काय गुन्हा केला असेल. त्या विधवा झाल्या, त्यांच्या नशिबाने झाल्या ना, मग त्यांना रांडा हा समाज म्हणायचा. आमचे स्वामी म्हणतात, या पंचगंगा हो, तुमच्या 5 मुली विधवा आहेत, त्या रांडा नाहीत, त्या गंगा आहेत. हा तेवढ्या एका शब्दानं तोषवून गेलेला आहे. आम्हाला तोषवता येतं ना, चांगलं बोलता येतं. देवाने दिलेले जे मुख आहे त्या मुखात आपण चांगलं बोलून समोरच्याला तोषवू शकतो. नामस्मरणाकरता एकाग्रता करायची असेल ना, तर एकाग्रता करत असताना प्रथमतः आपण आपल्या दोषाची उजळणी केली पाहिजे की सकाळपासून सायंकाळपर्यंत मी किती दोष केलेले आहे, मी अनंत जन्माचा कसा दोषी आहे. पहा तुम्ही, सायंकाळच्या प्राश्चितामध्ये आपण म्हणतो ना, अनंत जन्माचा दोषी, अनंत कर्माचा दोषी. मग अनंत जन्माचे अनेक दोष आहेत ना आपल्यासोबत, एक दोष नाही आहे. योगायोगाने आपल्या सत्संगामध्ये येणार आहे तो योग कधीतरी. जाय 22 दोष, या दोषावरती आपल्याला बोलायचं आहे. 62,500 दोष जीवाजवळ आहेत. किती? 62,500 जीव दोषाचं आळं आहे. मग ते तुम्ही असाल, मी असेल, प्रत्येकाच्या ठिकाणी दोष भरलेले आहेत. पण या दोषाची उजळणी ज्यावेळेस आपण करू ना, त्यावेळेस आपण अनुतप्त होणार आहोत आणि त्यावेळेस आपल्याला चतुर्विध दुःख होणार आहे. त्यातलं पहिलं दुःख आहे अनुताप. आपल्याला अनुताप झाला पाहिजे. आपण अनुतप्त झाल्याशिवाय आपल्याला दुसरं दुःखही होणार नाही, तिसरं दुःखही होणार नाही आणि परमेश्वरही आठवणार नाही. आपल्याला अनुतप्त होता आलं पाहिजे की ईश्वराचं स्मरण करत असताना आपल्या अंतरातनं अगदी ती उजळणी झाली पाहिजे. पहा तुम्ही, रस्त्याने चालताना अगदी आपल्याला जर कधी ठेच लागली, तोंडामध्ये आई येतं. ठेचेपेक्षा मोठं संकट आल्यानंतर तोंडामध्ये बापरे येतं. पण त्याहीपेक्षा मोठा ट्रक जर कधी अंगावर आला तर अरे देवा, आहे की नाही? आपल्याला माहिती ठेच लागली तिथं आई पोचू शकते. ठेचेपेक्षा मोठ्या संकटाला बाप पोचू शकतो. पण आता ट्रकापासून जर वाचवायचं असेल तर देवच पोचणार. देवाशिवाय कोणी वाचू शकत नाही. तो देव आपल्याला प्रत्येक ठिकाणी आठवला पाहिजे. तो देव आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या नसानसामध्ये इतका भिनला पाहिजे की आपल्याला आई नाही, बाप नाही, फक्त देव आणि देवच आठवता आला पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्या स्मरणाकडे जाणार आहोत. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्या परमेश्वराची होणार आहे. 5वी ते निरंतर सांगितलेलं आहे की तुम्हाला उठता बसता क्षणोक्षणाला 5व्या नामाचं स्मरण करायचं आहे. कारण 5वं नाम कसं आहे माहितीये का? पहा तुम्ही, आपल्याला प्रवासात आता एका गोष्टीची नेहमी सतत सवय झालेली आहे. आपल्याला साधी गाडी चालत नाही, आपल्याला जलद गाडी पाहिजे आहे. जलद गाडी कोणती आहे? तर ते 5वं नाम आहे. तुम्हाला जर पट दिशी परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर ते 5व्या नामाने पोहोचता येणार आहे. इतर अवताराचं स्मरण सांगितलेलं आहे, तेही वीज स्मरण आहे. तेही स्मरण तुमच्याकरता गरजेचं आहे. पण खऱ्या अर्थानं जर साधन उधरायचं असेल, परमेश्वर प्राप्त करून घ्यायचं असेल तर 5व्या नामाचं स्मरण आम्हाला करावं लागणार आहे. आणि आमचे तर क्रम सुद्धा अगदी उठलेला आहे. नाम सुद्धा उठलेले आहेत. पहा तुम्ही, मागच्या सत्संगामध्ये कुठे आपला विषय झाला होता, नाम घ्यायची आहेत आपली. मला वाटतं 1-2 येऊन गेले, बाकीच्यांनी जागेवर बसून घेतलं. नको बाबा, जो गेल्यावर कुणाला तरी छोटं नाम म्हटलं गेलं तर. पण आपलं नाम आपण आपल्या आपल्यात होत नाही, ते दिलं पाहिजे. येणारे संत असतील, संतांजवळ आपलं नाम म्हणून दाखवलं पाहिजे की ना, खरंच माझं नाम शुद्ध आहे का? मला दिलेलं, माझ्या गुरुपासून आलेलं नाम मी शुद्ध म्हणतो का? मी त्या नामाचं खऱ्या अर्थानं शुद्ध उच्चारण माझ्याकडे होतं का? त्या शुद्ध नामाचं उच्चारण ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस आपल्याला लीळा आठवता येणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला लीळा आठवायची त्यावेळेस आपल्याला मूर्ती आठवावी लागणार आहे. आणि मग देवाची चेष्टाही आपल्याला आठवता येणार आहे. पहा तुम्ही, अनेक चेष्टा आहेत. मागच्या वेळेस तुम्हाला एक चेष्टा सांगितली होती, उकिरडा पौडाची लीळा मला वाटतं मागच्या वेळेस आपली झालेली आहे. अशा अनेक देवांच्या चेष्टा आहेत. किंवा बेलापूरची जी घटना आहे, बेलापूरला सर्व भक्त मंडळी सोबत आहे. समोर असलेल्या त्या लिंबाच्या झाडाकडे स्वामींनी पाहिलं, सांगितलं हे पान खाऊन पहा. ते पान खाल्ल्यानंतर ते गोड लागलं. स्वामींनी सांगितलं परत एकदा खाऊन पहा. परत ते कडू लागलं. ही देवाची असलेली चेष्टा आहे. त्या सामर्थ्याने केलेल्या, परमेश्वराने केलेल्या ज्या लीळा चेष्टा आहेत, त्या चेष्टा आम्हाला नामस्मरणाच्या वेळेस आठवता आल्या पाहिजे. अनुतप्त होऊन ते दुःख आम्हाला आठवता आलं पाहिजे. त्या दुःखानं खऱ्या अर्थानं आमचं मन अगदी उद्विग्न झालं पाहिजे. तो परमेश्वर आज भेटेल का उद्या भेटेल याहीपेक्षा आम्ही जर उद्विग्न झालो तर तो नक्की भेटणार आहे. पहा तुम्ही, लहान लेकरू जर कधी खेळत असलं ना त्या आईचं, तर ती काय म्हणते, ते खेळता येते, त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ते रडायला लागल्यानंतर ती हातातले 10 कामं सोडणार आणि त्या लेकराला घेणार. तसं ईश्वर आपली आई आहे.
आपण जर त्याच्याजवळ रडलो, दुःख केलं, अनुतप्त झालो तर तो परमेश्वर नक्की तुम्हाला घेण्याकरता उतावीळ होणार आहे. परमेश्वर तर अगदी खुश आहे तुमच्यावर. जर तुम्ही पहाटेच्या वेळेला 3 ते 6च्या वेळेला, काल मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की 3 ते 6ची जी वेळ आहे ती नामस्मरणाची ब्रह्ममुहूर्त आहे. त्या वेळेला आपण ईश्वराला आठवलं पाहिजे, कारण त्यावेळेला ईश्वर या जीवाचं चिंतन करताय. जोगेश्वरीची ती घटना आहे. बाईसा देवाला म्हणतात, म्हणले बाबा आम्ही बाबा ते चिंतू, बाबा कायशा ते चिंतिती. त्या देव म्हणतात की बाई ही सगळं जीवाची, या सगळ्या जीवाची चिंता परमेश्वराला त्या वेळेला चाललेलं आहे. परमेश्वराचं चिंतन चाललेलं आहे. आणि त्यावेळेला जर आपण ईश्वराचं नाम घेतलं तर नक्की त्या नामस्मरणात आपल्याला फायदा होणार. आणि म्हणून ते नामस्मरण घेत असताना आपण आपली एकाग्र असलो पाहिजे. परमेश्वर आपल्याला भेटणे की नाही भेटेल याहीपेक्षा आपण खऱ्या अर्थानं आपल्या दोषाची उजळणी आठवून डोळ्यातनं त्या अश्रूच्या धारा तिथं आपल्याला अर्पण करता आल्या पाहिजे की हे ईश्वरा, माझे असंख्य जन्म वाया गेलेले आहेत. मिळालेला हा एकमेव मनुष्य जन्म आहे की तोही कलियुगाच्या अगदी शेवटी मिळालेला आहे. ज्या कलियुगाला सांगत असताना हीनयुग आहे, इथं कलियुगी असुरविषयी हिंसा आहे आणि हिंसेत नरक होणार आहेत. आणि अशा या हीनयुगामध्ये मी जन्माला आलेलो की ज्या कलियुगात कुठल्याच गोष्टी स्थिर राहिल्या नाही. पहा तुम्ही, भाष्यकार आम्हाला योग धर्माच्या टीकेमध्ये सांगतात, कलियुगाचा अर्थ सांगताना सांगत असतात, कळी म्हणजे आकळी. इथं प्रत्येक गोष्टीला आकर्ष बसलेला आहे. इथं आयुष्याला आकर्ष बसलेला आहे, इथं धर्माला आकर्ष बसलेला आहे, इथं सत्वाला आकर्ष बसलेला आहे. पहा तुम्ही, इथं आमचं आयुष्य 100 नाही राहिले, 100 50 60 70 आपण संपवतो. उंची सुद्धा पहा तुम्ही, आमची उंची सुद्धा 5 5.5 फुटाच्या पुढे उंच्या होत्या. आमच्या 4.5 5 फुटावर आपण येऊन टेकलेलो आहोत. 8वी 10वी 9वीचे पोरं जर कधी पाहिल्यानंतर हसू येतं आपल्याला. हे वय तर माझं ही उंची तर माझी दुसऱ्या वर्गात होती, तो आज 8वीत आहे. आपण त्याच्याकडे पाहून हसतो. उंच्या सुद्धा जागेवर नाहीत आपल्या. धैर्य आपल्या जागेवर नाही आहे. पहा तुम्ही, 1 तास जर कधी स्मरणाला बसायचं म्हटलं तर आपल्या पायाला गोळे सुरू झालेले आहे, पायाला मुंग्यायला लागलेला. आपलं जो धैर्य नाही आहे, आपण अधीर झालेलो आहोत. असं हे हीनयुग आहे. आणि या हीनयुगात आपल्याला उद्धार आपला करून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त त्या परमेश्वराकडे वृद्ध म्हणून आपल्याला पाहायचं आहे. लामाईचा रत्नमालिका आणि साधावंसा स्वामीला भेटण्याकरता आलेले आहेत. जवळच कावळगावला त्यांचा मुक्काम पडला. एका ब्राह्मणाच्या पडवीला तिघीच्या तिघी झोपलेल्या आहेत. आणि रात्रीच्या वेळेला साधावंसाला अगदी देवाची आठवण झालेली, उतावीळ झालेली आहे की आपल्या आईला म्हणते आहे लामाईसाला, आई चल ना ग गोसाव्याच्या दर्शनाला जाऊ. आईने सांगितलं, अगं रात्र वडील असेल, झोप थोडं, आपण थोडं उशिरा जाऊ. परत थोड्या वेळानं उठली, परत म्हणते आई चल ना ग. अगदी रात्रीतनं तिचा अगदी 12च्या पुढे सारखा हा कार्यक्रम चालू झाला. आणि पहाटे पहाटे कुठेतरी तिच्या आईने कंटाळून तिला सांगितलं, जाय, तुला जायचं तर जाय. म्हटले मी नाही येत. हिने आपली परोटली गुंडाळी, डोक्यावरती घेतली, निघालेली साधावंसा ती गंगेच्या त्या उताराजवळ आलेली आहे. आणि तो उतार नेमकी साधावंसा चुकल्या. वरच्या बाजूला जायचं, ती उताराच्या दिशेने जाऊ लागली, डोहाच्या दिशेने जाऊ लागली. गळ्यापर्यंत पाणी आलं. लक्षात आलं आपण आता जगत नाही, आपण बुडणार आहोत. आणि त्यावेळेला साधावंसाच्या तोंडातनं निघालं, श्री चांदेवराव गोसाव्याची येलो दासी बुडाली हो. स्वामी अगदी प्रातःविधी करता जवळ झाडामध्ये आलेली होती. स्वामी तिथं फक्त खांकरले, पण कुणीतरी अगदी अगदी फुलासारखं उचलून तिला काठावरती आणावं अशी साधावंसा काठावरती येऊन पोहोचलेल्या आहेत. ओल्या कपड्याशी गुंफेला पोहोचल्या. आणि पोहोचल्यानंतर बाईसा बाईकडनं कपडे घेऊन तिला कपडेही देऊन टाकलेले आहेत. आणि त्या साधावंसा म्हणले, जीजी मी तर फक्त चक्रधराची दासी गेलो बुडाली, एवढंच म्हटले, मला कोणी काढलं माहित नाही. त्या जीव म्हणतात, जी साधे हो जीव ऐसे अधोमुख असते. जीव सर्व असे अधोमुख आहे, सर्व नरकाकडे जाण्याची विचार करतायत. पण एखादा एक ऐसाची वर पाहिजे. एकाने जर कधी आमचं नाव घेऊन फक्त वर येण्याची इच्छा केली ना तर ऐशीची काळी जेल का. देव आम्हाला काढण्याकरता उतावीळ आहे. अगदी श्रीमुकुटावरती श्रीकाळावरती हात ठेवून परमेश्वर आपली वाट पाहतो आहे. आपल्याला फक्त वृद्ध व्हायचं आहे. आणि म्हणून त्या नामस्मरणामध्ये अनुतप्त होऊन आपण एकच दुःख आज पाहिलेलं आहे, अनुताप. अनुतप्त जर कधी आपण झालो तर नक्की परमेश्वर आपले आज स्वीकारणार आहे. आणि म्हणून पुढचे 3 दुःख आपण पुढच्याही प्रवासात पाहणार आहोत. आणि म्हणून आपल्याला अनुतप्त होता आलं पाहिजे. हे खऱ्या अर्थानं आज जर तुमच्या लक्षात आलं तर नक्की तुम्ही या सर्व लीळा अनुतप्त होऊन त्या स्मरणाच्या वेळेला आठवणार आहे. जे नाम आम्हाला आमच्या श्री गुरुनं दिलेलं आहे ते नाम नक्कीच शुद्ध आहे का नाही आहे हे आपण आपल्या एका संतांकडनं गुरूंकडनं ते खऱ्या अर्थानं चोखाळून घ्या. आणि त्या नामाने नामस्मरण करून खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या प्राप्तीकडे जावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या
येणाऱ्या सत्संगामध्ये आपण पुढचे 3 दुःख क्रमाक्रमाने पाहणार आहोत. अनुताप हे दुःख, चतुर्विध दुःखामधलं अनुताप नावाचं जे दुःख आहे, हे दुःख खऱ्या अर्थानं आपल्याला झालं पाहिजे. मग ते अनुताप आपल्या अनेक जन्माचा असेल, या जन्माचा असेल किंवा अनेक दोषांचा असेल, तो अनुताप आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कारण अनुतापाने परमेश्वर भेटतो. हा जोगऱ्याची घटना आहे. जोगरा नावाचा चांगदेरोळ गोसाईंच्या संबंधामध्ये आलेला एक भक्त आहे. तो जोगरा नावाचा एक भक्त आहे. हा जोगरा पाहतोय कसा अनुतप्त झालेला होता. माणसाच्या जीवनामध्ये कधी कलाटणी भेटेल सांगता येत नाही. जोगऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा एकदा अशीच कलाटणी भेटलेली आहे. हा जोगरा म्हणजे 5 ते 7 चोरांचा प्रमुख आहे. यांनी टोळी जमवलेली आहे आणि जमवलेली ही टोळी फक्त लुटमार करायची आणि हा एका ठिकाणी बसून आलेल्याच्या चोरीच्या द्रव्याचं फक्त वाटे हिस्से करायचा, प्रत्येकाला वाटा देऊन टाकायचा, असा प्रमुख असलेला हा जोगरा. याची टोळी कामा करता निघून जायची, गावं लुटायची आणि लुटमार केलेलं ते द्रव्य वापस आणून जोगऱ्याजवळ पोचून द्यायची. आणि एक दिवस असंच घडलं. जोगऱ्याला वाटलं की आपण या लोकांना पाठवतो, पण पाठवल्यानंतर हे नेमकं करतात काय म्हणून शोधण्याकरता जोगरा या टोळीच्या पाठीमागून आलेला आहे. एका गावाला आल्यानंतर पाहतो तर तिथं ती टोळी नेमकीच गेलेली होती आणि तिथंच ते विदारक दृश्य पाहिल्यानंतर जोगऱ्याच्या मनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. जोगरा घोड्यावरनं खाली उतरला, जाऊन पाहतो ते विदारक दृश्य होतं. आई विना लेकरू टाहो फोडून रडत होतं. आई पडलेली होती, आईचं ते कलेवर पडलेलं होतं, आईच्या त्या पेटावरती ते लेकरू टाहो फोडून रडत होतं आई करता. कुठले तरी आई आपल्या लेकराकरता रडत होती. असं ते विदारक दृश्य ज्यावेळेस जोगऱ्याने पाहिलं त्यावेळेस तिथल्या एका बाईला विचारलं, म्हटलं बाई केलं कोणी? ते म्हणले बाबा कोणी जोगरा आहे. त्याची माणसं आली होती, त्यांनी लुटमार केली, त्यांनी द्रव्य न्यायचं होतं, नेलं असतं ना बाबा, पण आमची प्राणही घेतली. पहा ना, माझं लेकरू गेलं, माझा भाऊ गेला, माझा बाप गेला. ती दुःख त्या जोगऱ्याला सांगू लागली. जोगरा मनात अनुतप्त व्हायला लागला, काय केलं मी. पण दिवशी त्या टोळीच्या जवळ जाऊन पोहोचला. त्या टोळीला तो दटारून बोलू लागला. म्हटलं का रे, मी तुम्हाला फक्त धन आणायला सांगितलं होतं, कुणाची प्राण घ्यायला थोडं सांगितले होते. आणि त्या टोळीतला एक पुढा आला, त्याने सांगितलं, म्हणले अहो धन जरी घ्यायचं असेल तर कोणी सहजासहजी देणार आहे का? धन घेण्याकरता त्याचा प्राण घ्यावा लागेल, त्यावेळेस धन भेटणार आहे. इतक्या सहजासहजी धन कोणी देत नाही. आणि मग तो जोगरा मनातल्या मनात म्हणतो, तुम्हाला बोल काय आहे? तुम्हाला आज्ञा तर मी केली ना रे. मी तुम्हाला पाठवलं होतं. अनुतप्त झाला, मनामध्ये दुःख करू लागला, ब्राह्मणांकडे गेला, निबंध काढला. सांगितलं मी खूप मोठा दोष केलेला आहे, गावोच्या गाव लुटले, गावोच्या गाव उजाड झाली फक्त माझ्या एका आज्ञेमुळे. चोरी करूया, लुटमार करूया, एका आज्ञेमुळे गावोच्या गाव उद्ध्वस्त झालेली आहे. आईपासून लेकराची ताटातूट झालेली आहे, लेकरापासून आईची ताटातूट झालेली आहे, फक्त माझ्या एका आज्ञेमुळे झालेलं आहे. ब्राह्मणाकडे पोचला, निबंधकाराने निबंध काढला. सांगितलं ज्या तोंडाने ही आज्ञा दिली ना ते तोंड कांकरे शिवीजे. मागचा पुढचा विचार केला नाही, चंभाराकडे जाऊन पोहोचला आणि ते तोंड आपलं त्या दामनाने त्या कांकरेने शिवून काढलेलं आहे. कांकरेने शिवलेल्या तोंडानिशी तो द्वारावतीच्या दिशेने निघालेला आहे. तोंड शिवल्यामुळे तोंडातला शब्दही निघत नव्हता, पाण्याचा थेंबही घेतला जात नव्हता, अन्नाचा कणही घेतला जात नव्हता. उपाशी तापाशी तो त्या द्वारकेच्या दिशेने निघालेला. द्वारावतीच्या जवळ येऊन पोहोचला. मनामध्ये फक्त एकच अनुताप चाललेला आहे, मी खूप मोठं पाप केलेलं आहे, मी असंख्य लोकांची जीव घेतलेला आहे फक्त धनाच्या लालसेने. मनामध्ये तो अनुताप चाललेला आहे, दुःख चाललेलं आहे, पण पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. द्वारकेच्या दिशेने आला, द्वारकेला येऊन पडला आणि निश्चित अवस्थेत पडलेला. त्याच वेळेला त्या द्वारावतीची ग्रामदेवता स्वप्नात आली. तिने सांगितलं, तू रे कुचकी जे पुरुष असतील त्यांना जाऊन भेट, तुझ्या सर्व पाप धुतल्या जातील. तिथं जाऊन पोहोचला आणि पोहोचल्यानंतर मनातल्या मनात विचार करतो, इतके पाप फक्त दर्शनाने मिळतील, नाही शक्य होणार. चंभाराकडे गेला, ते कांकरेने तोंड उचलून घेतलं आणि देवाला विचारलं, म्हणजे देव हो नक्की माझी पाप धुतल्या गेलीत का? देवाने सांगितलं, अरे येणारी अमावस्या आहे, पुढे ती आषाढ वैद्य अमावस्या होती, येणाऱ्या अमावस्याला जर तुला द्वारकेचे कळस दिसतील तर तुझे पाप नक्की धुतल्या गेले असतील. आणि पुढे द्वारकेची कळशाचं दर्शन त्या अमावस्येच्या दिवशी झालं. सर्वज्ञांपासून श्री चक्रपाणी महाराजांपासून त्याला अप्रोक्ष दान मिळालं. तो जोगरा फक्त अनुतापाने दग्ध झाला म्हणून त्याला श्री चक्रपाणी महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही सुद्धा स्मरणामध्ये जर अनुतापाने दग्ध झालो तरच आम्हाला ईश्वर भेटणार आहे, अन्यथा आम्हाला ईश्वर भेटू शकत नाही. नामेची प्राप्ती जीवा नामाने प्राप्ती होते नक्की आहे, नामेची सहाय्य जीवा नामाने सहाय्य होतं नक्की आहे. पण नामाने सहाय्य होईल, नामाने प्राप्ती होईल केव्हा? ज्यावेळेस आम्ही अनुतापाने दग्ध होऊ, त्या ईश्वराचं स्मरण करण्याकरता आपण आपल्यामध्ये असलेल्या सर्व दोषांची आठव करून 2 अश्रू जर कधी त्या देवापुढे ढाळू ना तरच खऱ्या अर्थानं त्या नामस्मरणाचं महत्व होणार आहे. पहा तुम्ही, सुदामाची घटना तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे.
मुठभर पोह्याने सुद्धा मला सुवर्णनगरी भेटली असा आपण सगळ्यांचा पाठ झालेला आहे. पण नाही, मुठभर पोह्यापेक्षा सुद्धा अनुतापानं दग्ध असलेल्या सुदामाचे ते दोन अश्रू ज्यावेळी भगवंताच्या पायावरती पडले ना, त्यावेळी त्याला सुवर्णाची नगरी भेटलेली आहे. आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर सुवर्ण असा तो परमेश्वर भेटवायचा असेल, सुवर्णाची नगरी भेटवायची असेल, तर ते दोन अश्रू आपल्याला ईश्वराच्या चरणावरती घालता आले पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. प्रबोधनात्मक जो विषय आहे तो तुमच्यापर्यंत परिपूर्ण पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. नक्कीच तुम्ही सर्व अगदी ज्या आतुरतेनं, ज्या इच्छेनं एकत्र येतात, ती इच्छा ईश्वराने तुमची पूर्ण करावी, तो परमेश्वर तुम्हाला भेटावा ही अपेक्षा व्यक्त करून माझ्या विचाराने या ठिकाणी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्र